कोणाकोणाला ही भजी आवडतात मला कमेंट करून नक्कीच कळवा. माझी तर खूपच फेवरेट आहेत. मल्यावरून आजच आईने फ्रेश अशी माठाची भाजी आणलेली, भाजी बनवलेली. पण भजी बनवण्यासाठी मी काही पाण्याचे तेल काढून ठेवलेली. तर त्यासाठी मी इथे बाउलमध्ये बेसन, थोडंसं तांदळाचं पीठ, हिंग, हळद, जिरे आणि चवीपुरतं मीठ घेऊन चांगलं मिक्स करून घेतलं. असं जरा घट्टसरच करून घ्यायचं आणि भजी बनवायला घेतलेली. बघा, एक पहिलाच भजी मी पान ह्याच्यात टाकलेला, तर तो असा म्हणजे एकदम क्रिस्पी असा झालेला, पण फुगला नव्हता, असं व्यवस्थित असा टम्म फुगला नव्हता. तर मग त्याच्यासाठी मी खायचा सोडा टाकला त्याच्यात. बघा, एक चिमूटभर खायच्या सोड्यामुळे पुन्हा एकदा मिक्स करून थोडंसं पाणी हे करून बघा, भजी जशी मी कढईत टाकली ना, मस्त अशी म्हणजे फुललेली आणि कुरकुरीत अशी भजी झालेली. बघा, काय ना ते चिमूटभर सोड्याचा फायदा असो. तर बघा, दोन्ही बाजूंनी मस्त अशी फ्राय करून घेतल्या आणि बघा, इथे आपली भजी पण रेडी आहेत. आणि तुम्ही बघू शकता भज्यांना किती छान कलर आणि फुगलेली पण मस्त, आणि आवाज तर तुम्ही बघू शकता. आम्ही तर मस्त एन्जॉय केले. बघा, तुम्ही पण एकदा बनवून जर नसतील कधी बनवले तर. चतुर्थी होती, मस्त असं नैवेद्य दाखवलं आणि आम्ही मस्त जेवण करून घेतलं. चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.